मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत। मतदानाआधीच भाजपाचे एकापाठोपाठ एक असे उमेदवार बिनविरोध निवडून येताना दिसतात। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचा 7वा उमेदवार आता बिनविरोध विजयी झालाय, तर पनवेल महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत भाजपचे 5 उमेदवार मतदानापूर्वीच विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। माहितीनुसार पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे 5 नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याच्या मार्गावर आहेत, तर 4 उमेदवारांच्या समोर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतलाय। आज उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यातच आता काही उमेदवार अर्ज मागे घेताना दिसत आहेत। त्यामुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपचे नितीन पाटील, रुचिता लोंढे, अजय बहिरा आणि दर्शना बोहीर हे निवडणुकी आधीच नगरसेवक झाल्याचं दिसून येत आहे। काही वेळाआधी पाली शिंदे यांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यामुळे प्रभाग क्रमांक 20 मधील उमेदवार कांडपिळे यांच्या बिनविरोध होण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत। दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचा 7वा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय, तर मनसेचे मनोज घरात यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता भाजपाचा 7वा उमेदवार बिनविरोध निवडून येतोय। डोंबिवली प्रभाग क्रमांक 27D मधील महेश पाटील यांनी बिनविरोध निवडून आलेल्या पाहायला मिळतंय। आज छाननी आणि अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आतापर्यंत भाजपचे 7 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षातील 4 उमेदवार असे जवळजवळ 11 उमेदवार महायुतीचे बिनविरोध विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईचा महापौर महायुतीचा होणार असल्याची शक्यता दिसून येते।